नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यात एका अट्टल एटीएम चोराचा पर्दाफाश करण्यात आलाय. या चोराच्या रडारवर पेन्शन चालू असणारे ज्येष्ठ नागरिक होते. केवळ एका गुन्ह्याचा तपास करत असताना या चोराने याआधी केलेले अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडे एक दोन नाही तर तब्बल 166 एटीएम कार्ड सापडलेत. आणि जो आरोपी जवळपास 4 वर्ष पोलिसांना सापडत नव्हता त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे तुम्ही एटीएम मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राजू प्रल्हाद कुलकर्णी असं या 54 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा म्हैसूरच्या नेताजी नगरमध्ये राहणारा. तो पुण्यात येऊन एटीएम चोऱ्या करायचा. 2021 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. ज्या एटीएम मध्ये पेन्शनर ज्येष्ठ नागरिक येतात त्या ठिकाणी तो लक्ष ठेवून असायचा. अंदाजे ज्या तारखेला पेन्शन जमा होते त्या दरम्यान तो एटीएमची रेकी करायचा. ज्येष्ठ नागरिक दिसल्यास त्यांना एटीएम मधून पैसे काढायला मदत करतो असं सांगून बोलण्यात गुंतवायचा. त्यांच्याकडून एटीएमचा पिन मागून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी शिताफीनं एटीएम चोरून तिथून पसार व्हायचा. चोरलेलं एटीएम कार्ड वापरून दुसऱ्या एटीएम मशीन मधून तो पैसे काढायचा आणि पैसे घेऊन थेट म्हैसूरला जायचा. हा त्याचा नित्याचा क्रम होता. पुण्यात चोरी केलेले पैसे गावी नेऊन उदरनिर्वाह करायचा. पैसे संपल्यावर पुन्हा पुण्यात यायचा. या सगळ्यामुळेच पुणे पोलिसांना आत्तापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आलं नव्हतं. त्याच्यावर आत्तापर्यंत विश्रामबाग, बिबेवाडी, सहकारनगर, कोथरूड, आळंदी, भोसरी, लष्कर, शिवाजीनगर, भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीतून तब्बल 16 गुन्हे उघडकीस आलेत. त्याने आत्तापर्यंत 17,92,900 रुपये एटीएम मधून काढले आहेत. त्याच्यापैकी त्याच्याकडून तब्बल 14,90,600 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून वेगवेगळ्या बँकांचे 166 एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले. हा आरोपी ज्या एका फिर्यादीवरून पकडला गेला ती घटना जी काही आहे ती पुण्यातल्या गांजवे चौकात असलेल्या एका एटीएम मध्ये घडलेली होती. बँक ऑफ महाराष्ट्राचं हे एटीएम होतं आणि त्या ठिकाणीच खरं तर हा सगळा प्रकार जो आहे तो एका ज्येष्ठ नागरिकाबरोबर घडला. हा आरोपी जो आहे तो बराच वेळ बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम बाहेर बसून होता. तो आपल्या नवीन एखादा शिकारी यावा आणि आपल्या जाळ्यात अडकावा यासाठीची खरं तर वाट पाहत होता आणि त्यानंतरच हे ज्येष्ठ नागरिक जे होते ते त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यानंतर याने कुठेतरी ते हेरलं की त्यांना थोडंसं बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मधून पैसे काढायला कुठेतरी थोडीशी अडचण येत होती. मग त्यामुळे या आरोपीने त्यांना बोलण्यात अडकवलं, बोलण्यात गुंतवून मी तुम्हाला पैसे काढून देतो, मी तुम्हाला मदत करतो असं सांगितलं. त्यांच्या हातातून त्यांचं चक्क एटीएम कार्ड सुद्धा घेतलं आणि त्यानंतर त्यांना त्यांचा पिन सुद्धा विचारला. त्यानंतर हे दोघे सुद्धा एटीएमच्या आतमध्ये आले. आतमध्ये आल्याच्या नंतर जी एटीएमची मशीन असते, ज्या ठिकाणी आपण एटीएम कार्ड इन्सर्ट करतो त्या ठिकाणी त्याने चक्क जे ओरिजिनल एटीएम कार्ड होतं ते एटीएम कार्ड आपल्या हातचालकीने खिशात ठेवलं आणि एक चुकीचं एटीएम कार्ड, फेक एटीएम कार्ड या ठिकाणी इन्सर्ट केलं. ज्यावेळी चुकीचं एटीएम कार्ड इन्सर्ट झालं, पिन टाकला, त्यावेळी अर्थातच मशीनमधून कुठलेही पैसे बाहेर आले नाहीत. एरर दाखवण्यात आलं आणि त्यानंतर त्याने या ज्येष्ठ नागरिकांना असं सांगितलं की ही सगळी जी काही घटना आहे ही खरं तर एक एरर आहे, टेक्निकल एरर आहे. बँकेचा काहीतरी या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम झालेला असू शकतो. त्यामुळे तुम्ही हे एटीएम कार्ड घेऊन जा आणि उद्या बँकेत जाऊन दाखवा नेमकं काय झालेलं आहे असं सांगून त्याने जे खरं एटीएम कार्ड होतं ज्येष्ठ नागरिकाचं ते स्वतःकडे ठेवलं. एक फेक एटीएम कार्ड ज्येष्ठ नागरिकाच्या हातात दिलं आणि त्यानंतर मग या ज्येष्ठ नागरिकाने बँकेत जाऊन पाठपुरावा केल्याच्या नंतर आपल्याकडे एक फेक एटीएम कार्ड आहे, चुकीचं एटीएम कार्ड आपल्याला देण्यात आल्याचं उघडकीस आलं. लगोलगच हा सगळा गुन्हा दाखल झाला आणि पुढे जी काही कारवाई झाली ती मग करण्यात आली. नमस्कार. दिनांक 2 फरवरी 2025 रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते एटीएम या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एक अनोळखी इसम त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोळखी इसमाने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी आणि त्याचा एटीएम कार्ड आपल्या हातात घेतला. एटीएम कार्डचा पिन विचारला आणि त्याच मोमेंटमध्ये त्यांनी ते एटीएम कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा एटीएम कार्ड त्या बँकेची मशीन एटीएम मध्ये टाकला
आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमच्या काहीतरी ATM कार्डची टेक्निकल अडचण आहे, तुम्ही बँकेला जाऊन विचारा. तो त्यांनी काय केला की ती चुकीचा जे डुप्लिकेट ATM कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल ATM कार्ड घेऊन बाहेर गेला. दुसऱ्या ATM मधून जाऊन त्यांनी 22,000 रुपये रक्कम काढली आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंटमधून त्यांनी 1,05,000 रुपयाची रक्कम जे आहे त्या ATM कार्डमधून काढली. हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे, ACP विश्रामबाग ठोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राईम PI घोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली DBचे अधिकारी मनोज बरुरे आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले. आणि हा टीममध्ये विशेष करून 2 अंमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून CCTV आणि गोपनीय माहिती काढून त्या जो आरोपी होता त्याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतला. त्याची झडती घेतली, वेगवेगळे ठिकाणी त्याचे जाऊन तपासणी केली तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता. हा मैसूर कर्नाटक राज्याचा राहणारा राजू प्रल्हाद कुलकर्णी 54 वर्षे त्याची वय आहे. हा माणसाकडून 166 वेगवेगळ्या बँकेचे ATM कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे आणि याच कारवाई दरम्यान एकूण 16 गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहे. त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे, सहकारनगर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, बिब्बेवाडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सिंगड रोडचा 1 गुन्हा, कोथरूड, विश्रांतवाडी, आलंदी, भोसरी, पिंपरी चिंचवड, लष्कर, भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा 1 गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे. एकूण सध्यापर्यंत 17,92,900 रुपयाचा त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. त्यामधून 13,90,700 रुपयाची जी रक्कम आहे हे मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे. पुढे बाकीचे जे काही ATM त्याचेकडे वेगवेगळे मिळाले आहे तर संबंधित बँकेबरोबर आमचा जे आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, त्याचेबरोबर तपासणी चालू आहे. म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गुन्ह्यामध्ये राजू प्रल्हाद कुलकर्णी नावाच्या 54 वर्षीय आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. हा आरोपी ठराविकरित्या पेन्शनर जे लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अशांना गाठून त्यांच्याकडून ATMच्या चोऱ्या करत होता, त्यानंतर पैसे काढत होता. हे सगळंच प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे. विशेषतः हा आरोपी पुण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करून थेट गावाला निघून जात होता, त्यामुळे अनेकदा तो पोलिसांच्या तावडीत सापडला नव्हता. मात्र आता विश्रामबाग पोलिसांनी ही सगळीच कामगिरी करून दाखवलेली आहे. आरोपी अटकेत आहे. मात्र या सगळ्याच नंतर ज्येष्ठ नागरिकांबरोबर होणारे सायबर फ्रॉड असतील किंवा त्यांची जी आर्थिक फसवणूक आहे, हा गुन्हा, हे सगळी प्रकरणं जी आहेत ती पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आपण अशा पद्धतीने कुठलेही आर्थिक व्यवहार करताना आपल्या घरातल्या ओळखीच्या कुणाला तरी बरोबर घेऊन जावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर अनोळखी कुणालाही आपल्या ATMचे पिन देणं किंवा ATM कार्ड देणं, बँकचे पासबुक देणं, हे सगळं ज्येष्ठ नागरिकांनी टाळायला हवं. आणि घरातल्या तरुण व्यक्तींनी सुद्धा ज्येष्ठ नागरिक अशा कुठल्या तरी गंड्यामध्ये अडकत नाहीयेत ना, यावरती लक्ष ठेवावं असं आवाहन आता पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.